ट्रायंगल पण आहे. ट्रायंगल पण आहे. विपिन चंदन. कोणाकडनं घेतले टी शर्ट? कोण देतं टी शर्ट? आदित्य आपल्या संघाचं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन विपिन आणि चंदन साडी. फील्ड सेटअप बघितला तर शॉर्ट थर्ड मॅन आहे. बॅकवर्ड पॉइंट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. समोरच्या दिशेने चेंडू स्टीअर केलाय. धरमराज आहेत तिकडे. एक धाव कंप्लीट होईल. चेंडू फील्ड करेपर्यंत एक धाव कंप्लीट. आदित्य खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चांगला चेंडू होता. बघूया चंदन. चंदन यांनी सकाळपासून खूप चांगली कामगिरी केली आहे. बॉलिंग असू दे, बॅटिंग असू दे, फिल्डिंग असू दे, अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली चंदन यांनी. बघूया आदित्य काय कामगिरी करतो चंदन विरुद्ध. पुन्हा एकदा पंच वळतायत आणि सांगतायत इट्स अ व्हाईट बॉल. अवांतर धाव, अवांतर चेंडू. आदित्य, चंदन. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने तडवलेला चेंडू होता. एकच धाव. फुलटॉस चेंडू कुठलाही उपयोग करू शकले नाही चंदन. फक्त एकच धाव खर्च केली आहे. 3 धावा. पुन्हा एकदा बघायचंय. इट्स अ डॉट बॉल. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. आउटसाइड दी ऑफ स्टंप. डॉट बॉल. 3 चेंडू 3 धावा. पुन्हा एकदा फुलटॉस होता. उडवलाय. फिल्डर आहे बॉलच्या खाली. कॅच होईल का? आणि पुन्हा एकदा चेंडू धरतीला दाब. आय थिंक शुभम होते तिकडे. शुभम यांनी एक स्ट्रेट फॉरवर्ड कॅच सोडली आहे. नक्कीच कदाचित आपल्या टीमला ह्याचं नुकसान होऊ शकतं. फुलटॉस चेंडू होता. विपिन जास्त काही करू शकले नाहीत. नक्कीच एक लॉलीपॉप कॅच होता. कॅच सोडला. बघूया विपिन काय करतायत पुढील चेंडूवर आदित्यच्या. या चेंडूवर तर 2 धावा आलेत. स्कोर झाले 5-5. पुन्हा एकदा पंच आपल्याकडे वळतील आणि दाखवतील हा व्हाईट चेंडू असेल. व्हाईट बॉल. नक्कीच मॅन टू वॉच आउट फॉर विशाल असेल. अजूनही या स्पर्धेत नाबाद आहेत ते. बघूया पुढील या सामन्यात काय कामगिरी करतात. आदित्य टू विपिन. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला. एका डॉट बॉलची समाप्ती. एका निर्धाव चेंडूची समाप्ती. 6. 5 चेंडू हाताळलेत आदित्याने. धावा खर्च केल्यात 6. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता पण चेंडू जातोय अवांतर. एका अवांतर धावेने स्कोर होतोय 7-7. व्हाईट बॉल. आदित्य थोडीशी लाईन आणि लेंथ मध्ये सुधार करण्याची गरज आदित्य यांना. पुन्हा एकदा पुल केलाय. तिकडे फिल्डर आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. येथे एकच धाव. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय 8-8. नो लॉस.
After the completion of first over, 8 runs on board. Bowler Shubham, Bhavesh. भावेश येत आहेत दुसरा षटक घेऊन. फुल टॉस बॉल होता, तेवढ्याच ताकदीचा वापर केलाय आणि पाठवलाय चेंडूला सीमा पार. षटकार. बसले होते पण हा नाही, हा पाठवला त्याने सीमा पार. पुढचा चेंडू. भावेशाने कमबॅक केलाय, भावेशाने कमबॅक केलाय. एक तेरी तो एक मेरी. पुन्हा एकदा विपिन. विपिन आलाय रंगात. 100 सोनार की, एक लोहार की और एक विपिन की. चोवीस 24 रन्स ऑन बोर्ड. नक्कीच इकडे प्रिडिक्शन करण्यात येत होतं की कदाचित हसलर्स हा सामना जिंकेल, पण ये क्रिकेट का खेल है, यहाँ पे प्रिडिक्शन फेल है. जबरदस्त कमबॅक करतायत मार्विक्स, जबरदस्त फलंदाजी करतायत विपिन. चंदन आणि विपिन जोडी जमली आहे. पुन्हा एकदा चेंडू स्टिअर केलाय तिकडे. फिल्डर येऊन फील्ड करेपर्यंत कुठले रन घेण्याचे प्रयत्न केला नाहीये. दोन्ही फलंदाजांनी आरामात खेळल्यात. स्कोर झालाय 24 रन्स. 12 ची सरासरी राखली आहे. यावर किती आले? तब्बल 16 धावा खर्च केल्यात या ओव्हर मध्ये.
भावेश याने धर्मराज लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनर धर्मराज, क्या चलेगा धर्म का राज? देखना होगा इस ओवर के बाद। पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी। ज्या विपिनने 2 षटकार मारले त्या विपिनला बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय धर्मराज यांनी। पहिला चेंडू लगेच पंच थोडेसे नियम समजवताना कीपर थोडेसे पुढे आले होते बॉल डिलिव्हरी करण्याच्या अगोदर कदाचित। धर्मराज टू विपिन, पुन्हा एकदा धर्मराज आणि विपिन। धर्मराज एक लेग बायच्या स्वरूपात एक धाव येईल, शरीराचा वेध घेऊन चेंडू तिथेच राहिला होता, कीपर येईपर्यंत एक धाव कंप्लीट। चंदन येत आहेत स्ट्रायकिंग एंडला। पुन्हा एकदा धर्मराज, विशाल थोडेसे बॉल कदाचित त्याला साईड झाला नाही, त्यामुळे 2 धावा कंप्लीट। म्हणतात ना, अनुभवाचा आपला सगळ्यात जवळचा मित्र असतो, तोच अनुभव पणाला लावताना धर्मराज अतिशय टिचून मारा केला प्रत्येक मॅच मध्ये धर्मराज यांनी। फक्त आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात। पुन्हा एकदा काय बॉलिंग करतायत, काय टप्पा मिळवलाय त्यांनी। बॉल वळवतायत, यष्टीरक्षकांच्या हातात पाठवतायत। सुंदर गोलंदाजी। एक स्पिनर कसा असावा, तर एक स्पिनर धर्मराज सारखा असावा। लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिन। आपण वेगवान गोलंदाज बघितले, पण स्पिनर गोलंदाज फक्त धर्मराजच आहेत। पुन्हा एकदा वळवण्याचं कसब आहे धर्मराजकडे। चांगलं क्षेत्ररक्षण केलं तिकडे, पण एक धाव रोखू शकले नाहीत। धावा झाल्यात 28। पुन्हा एकदा आपल्या टीमला वारंवार कमबॅक करवतात धर्मराज। मागील सामन्यातही चांगलं कमबॅक करून दिलेलं, या सामन्यातही त्यांनी कमबॅक केलंय। 2 ओव्हरमध्ये 24 होत्या, ह्या ओव्हरमध्ये फक्त 4च धावा आणि हा चेंडू अवांतर, वाईट बॉल। अंपायर डिसिजन इट्स वाईट। आता 5 चेंडू फक्त 5 धावा खर्च केल्या धर्मराज यांनी। ना 29 29 धावा झाल्यात। पुन्हा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता, बघूया तिकडे फिल्डिंग होईल आणि हा मिस फिल्डिंग। मोये
पुन्हा एकदा विशाल समोरच्या दिशेने स्टिअर केलाय चेंडू, फील्ड करेपर्यंत बघूया किती धावा येत आहेत आणि रन आउट. आत्महत्या, काही गरज नव्हती. दोन्ही खेळाडू खूप सुंदर खेळत होते. विपिनला स्ट्राईक देण्याच्या नादात चंदन आउट होऊन परत आहेत. पुढील फलंदाज लोकेश लोकेश येत आहेत पुढील फलंदाज. पिकअप थ्रो केला भावेश यांनी. विपिन पुन्हा एकदा 22 धावांवर खेळतात विपिन. पुन्हा एकदा टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर आणि जातोय चौकारासाठी. विपिनच्या झाल्यात 26 धावा. डिक्लेअर व्हावं लागेल विपिन याला. डॉट गेले. शेवटचे 2 चेंडू विशाल यांचे, या इनिंगचे शेवटचे 2 चेंडू आहेत. चांगल्या टप्प्यावर विशाल गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा कट केलाय, फिल्डर ठेवलाय तिकडे. बघूया किती रन धावत आहेत. थोडेसे स्लो आहेत फिल्डर. थ्रो करेपर्यंत 2 धावा कंप्लीट. स्कोर झालाय 42-42. नक्कीच हसलर्स यांच्याकडे क्षमता आहे. चांगले फलंदाज आहेत हसलर यांच्याकडे. भावेश आहेत, विशाल आहेत, कृष्णा आहेत, बरेच चांगले फलंदाज आहेत. त्यामुळे नक्कीच मोठी धावसंख्या उभारण्याची गरज होती आणि ती धावसंख्या उभारली देखील आहे. आता बघूया शेवटचा चेंडू बाकी आहे. शेवटच्या चेंडूवर काय कामगिरी करतायत ऋषिकेश. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न फसला. अंपायर डिसिजन इट्स आउट. विकेट रन आउट ऋषिकेश. लोकेश
मार्विक्स लवकरात लवकर फील्ड सजवून घ्यायची आहे. टीम मार्विक्स 43 रन्स टार्गेट असेल. टीम हसलर्स इथूनच इथूनच 43 धावांचं लक्ष घेऊन उतरले आहेत. बघूया चंदन आपल्या संघासाठी पॉवर प्लेचं ओव्हर घेऊन येतात. किती धावा खर्च करतायत, काय घडतंय, काय बिघडतंय. आजच्या दिवसातील या शेवटच्या मॅचची शेवटची इनिंग आपल्या समोर येते. बिग मॅच, बिग फाइट, क्वालिफायर टू हासलर्स अगेन्स्ट मार्विक्स. 43 runs to get 24 balls, 43 runs. 5708. कोणाची व्हेकल असेल तर प्लीज जरा बाजूला घ्यायची आहे, वाहतुकीसाठी अडथळा होतोय. 5708. चंदन टू भावेश. पहिला चेंडू, इट्स अ नो बॉल. नो बॉल, फ्री हिट असेल नो बॉलवर. चंदन टू भावेश. पहिला चेंडू नो बॉल होता. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन मुळे हा नो बॉल होता. पुन्हा एकदा मारलाय, धाडलाय चेंडू सीमा पार. षटकार, पहिल्या चेंडूवर कणकणीत षटकार येतोय. भावेश यांनी आपला इरादा स्पष्ट केलाय आणि पाठवलाय चेंडूला सीमा पार षटकारासाठी. स्कोर होतोय 7-7. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने विपीर येत आहेत तिकडे. फील्ड करेपर्यंत एकच धाव, एका धावेवर समाधान. विशालने थांबवलंय भावेश यांना. कुठली रिस्क घेण्याची गरज वाटली नाही दोन्ही फलंदाजांना. नक्कीच मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे. 8 धावा झाल्यात.
पुन्हा एकदा कट केलाय. एकच धाव. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 9. पुन्हा एकदा भावेश आले स्ट्राईकला. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉल मध्ये कुठलाही संपर्क नाही. कट करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची समाप्ती होते. 11ची सरासरी राखायची आहे. 9 धावा झाल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. पॉवर प्ले, मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या या षटकातील. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. आपल्या शरीराचा वेध घेतलाय. पुन्हा एकदा लोकेश पडलेत, पण आपल्या संघासाठी कुठलेही नुकसान होताना दिसत नाहीये. शेवटचा चेंडू असेल पॉवर प्लेच्या षटकातील. पहिल्या चेंडूवर षटकार खेचला होता, त्यानंतर थोडीशी खराब बॅटिंग. पुन्हा एकदा टॉप एज लागलाय. बघूया लोकेश आलेत बॉल खाली. कॅच कंप्लीट करतायत. विकेट जाते. मारलाय, धाडलाय, चेंडू पाठवलाय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. हे काय
गरज होती. चिंतन करावं लागेल. 18 रन्स ऑन बोर्ड. बघूया कृष्ण आलेत, नॉन स्ट्रायकिंग एंडला आलेत कृष्णा. विशाल अजूनही नॉट आउट आहे या टुर्नामेंट मध्ये. बघूया विशाल काय कामगिरी करतात आपल्या संघासाठी. जर आपल्या संघाला नक्कीच पुढे न्यायचं असेल तर मोठी फलंदाजी, मोठी धावसंख्या उभारावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. म्हणून विचार पुन्हा एकदा बघूया काय होतंय, पंचांचा निर्णय काय होतोय. पंच आपल्याकडे वळत आहेत आणि दाखवतात इट्स अ व्हाईट बॉल. 19 रन्स, 19 रन्स ऑन बोर्ड. कंपॅरिझन केलं तर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर मार्विक्स यांचा संघ होता 24 या धावसंख्येवर आणि आता हसलर्स हा संघ पोहोचतो 19 या धावसंख्येवर. बिपिन पुढचा चेंडू घेऊ, पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. पंच आपल्याकडे नक्कीच वळतात आणि दाखवतात इट्स अ व्हाईट बॉल. जमिनीशी समांतर हात करून पंच दाखवतात इट्स अ व्हाईट बॉल. थोडीशी तुमची लाईन लेंथ चुकली तर नक्कीच पंच आहेत तिकडे डिसिजन देण्यासाठी. विशाल काय असे फटके मारावे लागतील. 20 धावा झाल्यात स्कोर बोर्डवर. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, पण आता प्रयत्न फसलाय. आता चांगली लेंथ होती, चांगली लाईन होती. सुंदर गोलंदाजी विपिन याची. अजूनही 23 धावांची गरज आहे. 14 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. 14-23. मार्विक्स 11 की हसलर्स. 14 बॉल 23 रन, 14 बॉल 23 रन्स टू गो. पुन्हा एकदा चुकीचा चेंडू, त्यावर एक अवांतर धाव. लोकेश यांनी पुन्हा एकदा व्हाईट बॉल, व्हाईट +1. समीकरण बदलते 14 चेंडू 21 धावा. कर माझ्या भावा 14 चेंडू 21 धावा. पुन्हा एकदा मागे मारण्याचा प्रयत्न. गरज होती का? सरळ बॅटने फटके येत आहेत, रन्स येत आहेत, तरीही मागे मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न केला, प्रयत्न फसला आणि चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातात. विपिन पुन्हा एकदा चुकीचा बॉल. हे काय होतंय? डॉट बॉल आल्यानंतर व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलवर 22 ची 4 अशा 5 धावा येतील. 5 धावा ऍड होतील हसलर्सच्या बोर्डवर. स्कोर होते 27 धावा. अजूनही 16 धावांची गरज आहे. किती 13 बॉल 12 टाकलेत. नाही ह्याने बॉल किती टाकले?
18 धावा खर्च केल्या, तब्बल 18 धावा. मॅच चेंजिंग ओव्हर. विपिनने जेवढ्या चांगली फलंदाजी केली तेवढीच खराब गोलंदाजी करतात विपिन. तुम्ही 24-26 धावा नक्कीच केल्या, पण 18 धावा खर्चही केल्यात. याचा विचार करावा. वेळेचं बंधन आहे. चला लवकर प्लीज टीम मार्वेक्स. समोरच्या टीमला तुम्ही कमबॅक करण्याचा नक्की चान्स दिलाय. एक्स्ट्रा रन्स, एक्स्ट्राज अँड एक्स्ट्राज. तेरा 16 ना. अजूनही मॅच ऑन आहे. 13 बॉल 16. पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने कीपर धावत आहेत. चंदन फेकी करेपर्यंत 2 धाव कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 12-14. 12 बॉल 14. ओव्हर संपली आहे. 20 धावा खर्च केल्यात या ओव्हर मध्ये. तब्बल 20 धावा आल्या. जितने आउट केलं विशालला. कमबॅक करावं लागेल. पडावं लागेल. धड पडावं लागेल, पण कमबॅक नक्कीच करावं लागेल. आदित्य येतोय. आता मॅच गरम झाली आहे. 11 चेंडू आणि 14 धावांची गरज. 11 बॉल्स 40 रन्स टू गेट. पुढे जायचंय तर या 14 धावा हासलर्सला कराव्या लागतील, आणि जर पुढे जायचंय तर मार्विक्सला या 14 धावा डिफेंड कराव्या लागतील. बघूया काय घडतंय, काय बिघडतंय. रणजित त्याचा पुढचा चेंडू. आदित्य जाडी. थांबलेत. प्रेशर प्रेशर प्रेशर. दोघांवरही प्रेशर आहे. बॉलरवर तेवढंच, बॅटरवर तेवढंच, नॉन स्ट्रायकरवर तेवढंच, फिल्डरवर. 11 चेंडू 14 धावा. 11 बॉल 14 रन्स. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल टाकलाय, फिरवलाय, मारलाय, धाडलाय, सीमा पार, चौकार. 4-4-4. त्याने पहले पडा फिर जडा. चौका. 4. कमबॅक करून देणार हा चौका. 10 चेंडू 10 धावा. 10 का दम
दिखाना होगा। दहा चेंडू 10 धावा। पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय, विपिन येत आहेत, सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच कंप्लीट करतायत आदित्यसाठी। पुन्हा एकदा मागच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा कमबॅक आलाय, रणजित याने विकेट मिळवली आहे। अगर गड्डी लेके जाना है तो ये मैच जीतना होगा। कधी बॉलर्स हावी होत आहेत, कधी बॅटर्स हावी होत आहेत। सी सॉ बॅटल चालू आहे, मार्विक्स अगेन्स्ट हसलर्स। एक चेंडू बॅट्समनचा होता, आता एक चेंडू बॉलरचा। विकेट काढली आहे रणजित याने आपल्या टीमसाठी। पुन्हा एकदा समीकरण चेंज होत आहे, 9 बॉल 10 रन्स। नाइन बॉल 10 रन्स टू गेट। पुन्हा एकदा जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी रणजित मार्फत। काय गोलंदाजी हाताळतोय रणजित, आपल्या टीमला सामन्यामध्ये टिकवून ठेवले रणजित याने। रणजित अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरचे। 8 चेंडू 10 धावा, 10 धावा 8 चेंडू। धर्मराज की रणजित, रणजित की धर्मराज। पुन्हा एकदा मारलाय, व्हाट अ शॉट, व्हाट अ ग्रेट शॉट बाय धर्मराज। या शॉट वर फक्त धरमचा राज होता आणि हा पाठवलाय सीमापार चौकार। काय हुक केलाय शॉट धर्मराज। पुन्हा एकदा कमबॅक करताना 7 चेंडू 6 धावा। काय सी सॉ बॅटल आहे, मजा येते मजा येते। प्रेशर हँडल करून करणार। पुन्हा एकदा रणजित साइड चेंज करून आलाय, राईट राउंड अ विकेट पंचांच्या उजव्या बाजूने। पुन्हा एकदा समोरच्या दिशेने, तिकडे कीपर मिस्टेक करतायत, कीपर मिस्टेक करतायत। हा डॉट बॉल होता, रणजित चांगला बॉल हाताळला होता। 6 बॉल 6 राहिले असते, 22च्या स्वरूपात 1 धाव येते। समीकरण राहते 6 चेंडू 5 धावा। 6 चेंडू 5 धावा, 6 बॉल्स 5 रन्स टू गेट। पाणी आलंय, पाणी आलंय, बघूया मैदानात कोण कोणाला पाणी पाजणार, शेवटची ओव्हर कोण घेऊन येणार। ऋषिकेश येतोय बॉलिंग मार्क वर, ऋषिकेश आपल्या संघाला तारणार। ऋषिकेश आलाय। नक्कीच माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ कधी बदलेल सांगता येत नाही, त्यामुळे या 6 चेंडूत 5 धावा करणं तितकंसं सोपंही नाही आणि तितकंसं कठीणही नाही। सो ऋषिकेश आपल्या संघासाठी काय कामगिरी करतोय, त्याच्या समोर आहेत धर्मराज, ज्यांनी गोलंदाजीवर दाखवले राज, ते धर्मराज। बघूया ऋषिकेश काय कामगिरी करतायत। शॉर्ट बॉल होता, पुल केलाय, फिल्डर आहे तिकडे, जबरदस्त फिल्डिंग चांगली केली आहे। कॅच नक्कीच सुटलाय पण फिल्डिंग केली आहे, एकच धाव येईल। आपल्या संघाला नक्कीच या मॅच मध्ये राखून ठेवलंय। फिल्डर कोण होता, वाखाणण्याजोगी फिल्डिंग आहे।
जो लोकेश बाहेर गेला कीपर होता तो, त्याचा पाय हे झाला. 5 चेंडू 4 धावा. कंपल्सरी 4 रन हे करावेच लागतील. कृष्णा येतो स्ट्राईकला. ऋषिकेश 5 चेंडू 4 धावा. चुकीचा बॉल. लेग स्टंप सोडून जाणार हा चेंडू. पंच दाखवतायत इट्स अ वाईट बॉल. मॅच पासून तुम्ही लांब जाताय ऋषिकेश. 5 चेंडू 3 धावा. काय षटक हाताळलं या अगोदरच रणजित याने. ऋषिकेश टू कृष्णा. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडू स्टिअर केलाय. बघूया किती धावा येतील. एकच धाव. तिकडे थोडस इंजरी झाली आहे धर्मराज यांना. अजूनही 2 धावांची गरज आहे. थोडेसे पाय झटकताना दिसत आहेत धर्मराज. 4-2 ना. येस, फर्स्ट एड पुरवायचंय. स्प्रे असेल तर कृपया पाठवायचंय. नक्कीच मॅच थांबली आहे. मॅच थांबली आहे. बघूया कोणाच्या बाजूने जाते मॅच. नक्कीच अशी सिच्युएशन आली की मॅच मध्ये कमबॅक करण्याचा नक्कीच फायदा होतो दुसऱ्या टीमला. अजूनही 4 चेंडू आणि 2 धावांची गरज. चला 4 चेंडू 2 धावा. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या या बॉल साठी. 4 चेंडू 2 धावा. पुन्हा एकदा कट केलाय. चेंडू जातोय सीमारेषा नजदीक. एकच धाव. 1 धाव कंप्लीट केली आहे. थोडेसे इंजर्ड असल्यामुळे धर्मराज धावू शकत नाहीयेत. तीन चेंडू 1 धावेंची गरज. कृष्णा आहेत स्ट्राईकला. धर्मराज आहेत नॉन स्ट्रायकिंग एंडला. एकच रनची गरज आहे. फिल्डिंग अजूनही स्प्रेड झाले दिसते. फक्त एका धावेची गरज आहे जिंकण्यासाठी. 3 धावा. 3 चेंडू 1 धाव. 1 रन टू गो. चला शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल आहे. शेवटचा रन आहे. इनफॅक्ट 3 चेंडू बाकी आहेत. अजूनही फिल्डिंग थोडीशी मागे दिसते. एका रनची गरज आहे. कृष्णा स्ट्राईकला. 3 चेंडू आणि 1 धाव. 1 धाव कंपल्सरी करावीच लागेल. पुन्हा एकदा विपिन चुकलेत आणि हसलर्स हा सामना जिंकतायत. बाईच्या स्वरूपात हा चौकार येतोय. दोन संघ जे क्वालिफाय झालेत, स्कॉर्पियन्स आणि हासलर्स. संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन. स्कोरर हितांशु, फोर्स 1 ची टीम, आपले डीजे आणि मी कॉमेंटेटर विपुल आपली आजच्या दिवसाची रजा घेतो.